श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रामध्ये आपण जशा प्रकारे घटस्थापना करतो तसेच चैत्र नवरात्रामध्ये देखील आपल्याला घटस्थापना करायची असते. आपल्या कुलदेवतेचे वर्षभरातून दोनदा आपल्या घरात स्थापना केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी, शांततेची कमतरता राहत नाही. शारदीय नवरात्राप्रमाणेच चैत्र नवरात्रामध्ये देखील आपल्याला घटस्थापना करायची आहे. ही घटस्थापना देखील 9 दिवस असते. ती कशा प्रकारे करायची या आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर घटस्थापनेसाठी आपल्याला घट बसवण्यासाठी एक टोपली घ्यायची आहे. ही टोपली नसेल तर ताटामध्ये सुद्धा तुम्ही घट बसवू शकता. काही ठिकाणी बघा ताट आणि टोपलीचा वापर न करता थेट जमिनीवर पण घट बसवतात. आपल्याकडे जी प्रथा आहे तसं आपण घट बसवायचं आहे. घटासाठी आपल्याला शेतातली काळी माती आणायची आहे. आपण जी शेतातली काळी माती आणतो ती आपल्याला चाळून घ्यायची नाही. जशी आपण शेतातून आणली तशीच आपल्याला ही घट बसवण्यासाठी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला टोपलीमध्ये ही माती टाकायची आहे. माती टाकून त्यावरती आपल्याला सप्तधान्य टाकायचे आहे. सप्तधान्य कोणते घ्यायचे ते बघा. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, करडई, मूग आणि मका हे 7 धान्य आपल्याला घटासाठी घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जी माती टाकली त्यावर आपल्याला धान्याचा एक थर टाकायचा आहे आणि वरून परत माती टाकायची आहे आणि परत धान्य टाकायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला घट बसवायचं आहे. धान्य जे आपण घेतो ते बघा मोठे असले पाहिजे. सुकलेले, कोमजलेले धान्य आपल्याला घ्यायचे नाही. धान्य पहिले काय करायचे की एका वाटी घेऊन त्यामध्ये पाणी टाकायचे आणि त्यामध्ये हे सप्तधान्य आपल्याला टाकायचे. सुकलेले धान्य वरती येते ते आपल्याला घ्यायचे नाही. जे खाली पाण्याच्या बुडाशी धान्य आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जो घट बसवतो त्याला लाल आणि पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे आणि हळदी कुंकवाचे 5 बोटे आपल्याला या घटाला लावायचे आहेत. घटामध्ये पाणी टाकून त्यात हळद, कुंकू वाहून 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि फूल आपल्याला या घटामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर घटावरती आपल्याला 5 विड्याची पाने ठेवायची आहे. विड्याची पानं हे सुद्धा सुकलेले नको, कुरतडलेले, करंडलेले असे प्रकारचे पानं आपल्याला वापरायचे नाही. फ्रेश आणि छान हिरवेगार असे पानं आपल्याला घटासाठी वापरायचे आहे. फ्रेश पानं असेल तर घटात आपण जे पानं ठेवतो ते 9 दिवस छान असे राहतात, सुकत नाही. त्यामुळे आपल्याला फ्रेश असे पानं घटासाठी वापरायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला घटाच्या उजव्या बाजूस कलश ठेवायचा आहे. कलश हा नेहमी उजव्या बाजूसच मांडायचा असतो. कलश कसा मांडायचा तर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात हळदी कुंकवाचे बोटे लावायचे आहे त्या कलशाला. त्या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता वाहून 1 रुपयाचं नाणं, फूल व्हायचे आहे, 5 विड्याची पानं ठेवायची आहे आणि त्यानंतर नारळ ठेवायचा आहे. तसेच आपण जो घट मांडला आहे त्यावर देखील आपल्याला विड्याचे पानं छान प्रकारे असे ठेवायचे आहेत. विड्याचे पाने हे मोठे मोठे घेतले ना तर घटावरती असे एकदम छान प्रकारे बसतात आणि खूप छान असा घट आपला दिसतो. मी एकदम फ्रेश असे विड्याचे पानं घेतले आहेत. त्यानंतर बघा आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्यावर एक वस्त्र अंथरायचे आहे. त्या पाटावरती उजव्या बाजूस आपल्याला हा कलश मांडायचा आहे. कलशाखाली आपल्याला पहिले तांदळाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे. त्यावर कलश मांडायचा आहे. कलशाच्या डाव्या बाजूस आपल्याला घट स्थापन करायचा आहे. तिथे हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण जी टोपली ठेवणार आहे घटाची त्याखाली आपल्याला एक पंतरवाळी टाकायची आहे. घटाची टोपली त्या पंतरवाळीवरती आपल्याला ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला घट मांडणी करायची आहे. घटासमोर आपल्याला एक विडा मांडायचा आहे. आपल्याला ह्या पूर्ण पूजेमध्ये एकच विडा मांडायचा आहे. विड्यावरती बघा खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि बदाम ठेवायचे आहे. आपण जो उजव्या बाजूस कलश मांडला आहे त्या कलशासमोर आपल्याला देवीचा टाक ठेवायचा आहे. माझ्याकडे देवीचे 2 टाक होते, एक तुळजापूरची आणि एक मांढरा देवी काळूबाई. तर त्यामुळे मी 2 टाक ह्या पानांवरती ठेवले आहे. तुमच्याकडे जर 1 टाक असेल तर तुम्ही एकच ठेवावा. हे टाक आपल्याला 9 दिवस तसेच ठेवायचे आहे आणि पूजा करायची आहे. नागिनीच्या पानांवरती
टाक ठेवलेले हे खूप शुभ असतात. त्यानंतर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे. अखंड दिवा हा आपल्याला उजव्या बाजूसच लावायचा आहे, घटाच्या उजव्या बाजूस, आणि कलशाच्या समोर लावायचा आहे. अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला जी वात आपण बनवतो ती खूप मोठी बनवायची आहे, अखंड बनवायची आहे. म्हणजे 9 दिवस हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे. दिव्याची काजळी ही काढत राहायची आहे, त्यामुळे दिवा अखंड चालतो. कलशासमोर दिवा ठेवण्यासाठी आपल्याला दिव्याखाली तांदळाने अष्टदल कमळ काढून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला अखंड दिवा हा 9 दिवस न विझता ठेवायचा आहे. अखंड दिवा हा शक्यतो दगडाचा असेल तर अति छान, कारण दगडाच्या वस्तू देवीला खूप आवडतात आणि पारंपरिक गोष्टी आहेत त्या आपण जपल्या पाहिजेत. त्याचबरोबर दगडाच्या वस्तू, दगडी दिवा हा पाझरत नाही. दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. एकदा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो अखंड 9 दिवस तसाच आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे. त्याची काजळी सारखी काढत राहावी आणि दिव्यामध्ये तेल ओतत राहायचे आहे. ही सर्व पूजा मांडत असताना देवीचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे. त्यानंतर देवीचे जे ताक आहे त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यावा. कलशात हळदी कुंकू व्हायचे आहे. विडा जो मांडला आहे त्यावर देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे. घटाला हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करून घ्यावी. पहिल्या दिवशी आपल्याला नागवेलीच्या पानांची माळ घालायची असते. त्यानंतर 9 दिवस आपल्याला 9 प्रकारच्या माळा घालायच्या आहे. त्यामुळे कोणत्या आहेत याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. 9 प्रकारच्या 9 माळा कोणत्या आहे. पहिल्या दिवशी नागिनीच्या 9 पानांची माळ बनवून आपल्याला घटाला घालायची आहे. माळ बनवत असताना सुईचा वापर करायचा नाही. पानांना, फुलांना दोऱ्याने फक्त गाठण मारायचे आहेत आणि ते जोडायचे आहेत. अशा प्रकारे माळ आपल्याला 9 दिवस तयार करायच्या आहेत. सकाळ संध्याकाळ आपण जे उपवासाचे खातो तोच नैवेद्य आपल्याला घटाला दाखवायचा आहे. सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची आहे. देवीला धूप जास्त प्रिय आहे, म्हणून देवीसमोर आपल्याला धूप जाळायचा आहे. शक्य असल्यास आपण जो कलश मांडला आहे त्याला रोज आपल्याला एक गजरा व्हायचा आहे. 9 दिवस आपल्याला घर बंद ठेवायचं नाही. घरातून एखादे 2 तास आपण बाहेर पडलो तर चालतो, पण पूर्ण दिवस आपल्याला घर एकटं सुनं ठेवायचं नाही. त्यानंतर नवरात्रामध्ये आपल्याला कन्यापूजन करायचे आहे. कन्यापूजन कसे करायचं हा देखील व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपल्याला नवरात्रामध्ये देवीची ओटी भरायची आहे. ओटीमध्ये कुठलं सामान लागतं हे देखील मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला 9 दिवस 9 रंगाचं वस्त्र घालायचं आहे. ते 9 रंग कोणते आहे हा देखील व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला घटाची रोज पूजा करायची आहे आणि मनापासून देवीची आराधना करायची आहे. आपल्याला दुर्गा सप्तशतीचा देखील 9 दिवस पाठ करायचे आहेत. 9 दिवसामध्ये आपल्याला शक्य होतील तेवढे पाठ करावा. घट बसवताना याची काळजी घ्यावी की तो थोडाफार हवेशीर असला पाहिजे. त्यावरती थोडा का होईना सूर्यप्रकाश आला पाहिजे. घट हा पूर्ण अंधारात बसू नये. अशा प्रकारे घट बसवल्यास हा हिरवगार घनदाट घट उगतो. काही ठिकाणी बघा घटावरतीच नारळ ठेवलं जातं. घटावरती नारळ ठेवल्यानंतर घटामध्ये जे पाणी असतं ते पाझरून घट कोरडा पडतो. त्यामध्ये परत पाणी घालता येत नाही. असा कोरडा घट ठेवणं अशुभ असते आणि ज्या वेळेस आपण घटावरती नारळ ठेवत नाही आणि घटातील पाणी हे पाझरतं, कारण तो मातीचा आहे, त्यावेळेस आपल्याला वरून पाणी घटामध्ये टाकता येतं. म्हणजे 9 दिवस आपला घट हा पाण्याने भरलेला असतो आणि हे जे पाणी पाझरलेले असते ते मातीमध्ये मिसळतात. त्याने धान्य खूप छान उगते. आणि जेव्हा आपण घटावरती नारळ ठेवलेले असते त्यावेळी आपल्याला
त्या मातीवरती आपण जे धान्य पेरलेलं आहे त्याला वरून पाणी आपल्या हाताने घालायची गरज पडते, त्यावेळी हा घट चांगला उतरत नाही. त्यामुळे घटा बसवताना देवीचा कलश हा सेपरेट मांडावा आणि देवीचा घट हा असा पद्धतीने आपल्याला मांडायचा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.